राहुरी विधानसभा पोटनिवडणूक रंगात आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपनं दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिलेली आहे। आता ही निवडणूक चर्चेत का राहिली तर याचं कारण होतं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून म्हणजे त्या राष्ट्रवादीकडून नाही मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार होते अशी जोरदार चर्चा झालेली आणि त्यामुळे ही निवडणूक इंटरेस्टिंग होईल असं दिसत होतं। मात्र भाजपनं अखेरच्या क्षणी मोठा डाव टाकला आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरेंनी अर्ज मागे घेतला। आता त्याचं झालं असं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे त्यावेळेस तनपुरेंच्या भेटीला तिथे गेलेले आणि त्यांनी तिथनं थेट देवेंद्र फडणवीसांना फोन लावला आणि हा फोन लावल्यानंतर प्राजक्त तनपुरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बातचीत झाली आणि त्यानंतर तनपुरेंनी आपला अर्ज जो आहे तो मागे घेतला आणि ही निवडणूक लढणार नाही असं सांगून दिलं। आता विकास कामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार 100% मदत करेल असं आश्वासन फडणवीसांनी तनपुरे यांना दिलंय असं सांगितलं गेलं आणि त्यामुळं राहुरीची निवडणूक जी आहे ती तनपुरेंच्या निर्णयानंतर पूर्णपणे 180 अंशाच्या कोणामध्ये बदलली। मात्र असं असलं तरी सुद्धा अजूनही या निवडणुकीतली रंगत कायम आहे। आता इथं भाजपचे अक्षय कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे आणि अपक्ष रावसाहेब खेवरे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यामध्ये मुख्य लढत रंगली। आता तनपुरेंच्या माघारीनं इथलं गणित भाजपसाठी सोपं झालंय का तर अजिबात नाही। मग इथं नक्की काय होणार आहे, कर्डिलेंना कुणामुळे फटका बसू शकतो आणि निवडणूक कुणामुळे फिरू शकते या संदर्भातलं पोल पंडित नावाच्या एका सर्वे करणाऱ्या संस्थेनं तिथला सर्वे केलाय। तिथली काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि या संदर्भातलं सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता राहुरी विधानसभेच्या या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले हे भाजपकडून मैदानामध्ये आहेत आणि अक्षय कर्डिले हे त्यांचा जो मतदारसंघ आहे अहिल्यानगर तालुक्यातला जेऊर जिल्हा परिषद गटातून ते येतात आणि 2024च्या विधानसभेमध्ये शिवाजी कर्डिले तिथनं उभे होते आणि त्यांना अहिल्यानगर तालुक्यातनं तब्बल 21,700 मतांची आघाडी मिळाली होती आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला असताना सुद्धा त्यांना या तालुक्यातनं जी आहे ती 15,175 इतकं मताधिक्य मिळालं होतं। आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचं जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या पक्षाचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचा सुद्धा या तालुक्यामध्ये चांगला प्रभाव आहे आणि त्यांनी आता कर्डिले यांच्या प्रचारामध्ये चांगलीच मोठ बांधली आहे आणि सक्रिय सहभाग सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे त्याचा फायदा हा कर्डिलेंना होऊ शकतो। मात्र गोविंद मोकाटे जे आहेत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ते सुद्धा जेऊर गटातून येतात आणि अहिल्यानगर तालुक्यामध्ये त्यांचा जनसंपर्क जो आहे तो दांडगा आहे आणि त्यांच्या कन्या भाग्यश्री मोकाटे या जेऊर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य राहिलेल्या आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोकाटे हे कर्डिले यांना होम पिचवरती आव्हान देताना दिसून येत आहेत। तिकडे पाथर्डी तालुक्यामधला जर आपण विचार करायला गेलं तर तिथं मिरी आणि तिसगाव हे जिल्हा परिषद गट जे आहेत त्या गटामध्ये कर्डिलेंना मतदारांचा पाठिंबा राहिलेला आहे असं या पोल पंडितच्या सर्वेमध्ये दिसून आलेलं आहे। भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी वर्ग तिथला ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा गट या भागामध्ये सक्रिय असलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे अक्षय कर्डिले यांना तिथं कुठंतरी दिलासा मिळताना दिसतोय। यामुळे या निवडणुकीमध्ये पाथर्डी तालुक्यातला मतदारांचा जो कल आहे तो भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंकडे अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते। आता राहुरी तालुक्यामध्ये जर आपण आलो तर राहुरी तालुक्यातलं अंदाजे 1,95,000 जे मतदार आहेत त्या मतदारसंघातल्या 2 तालुक्यांऐवजी म्हणजे जे बाकीचे आधी ज्या मतदारसंघांविषयी आपण चर्चा केली तर त्या तालुक्यांऐवजी इथं सगळ्यात जास्त मतदार असल्याचं पाहायला मिळतंय राहुरी तालुक्यामध्ये। आता इथं
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात आहे आणि आता एकूणच जर आपण हा प्रचार बघितला तर या प्रचारामध्ये विखे पाटील हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळते आणि कर्डिले यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी जमेची बाजू मानली जाते। आता जर आपण दुसरी गोष्ट बघितली, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आहेत आणि ते स्वतः राहुरी तालुक्यातून येतात। आता प्राजक्त तनपुरेंनी निवडणुकीमधनं माघार घेतली आणि त्यानंतर गोविंद मोकाटे यांचा राहुरी तालुक्यात असणारा जनसंपर्क, त्यामुळे तालुक्यातली स्थानिक उमेदवार म्हणून या तालुक्यामध्ये खेवरे यांना राहुरीतल्या मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो असा एक अंदाज हा या पोल पंडितच्या सर्वेमध्ये दिसून आलेला आहे। रावसाहेब खेवरे आणि मोकाटे यांच्यामध्ये राहुरी तालुक्यातील भाजप विरोधी मतांचं विभाजन होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा हा अक्षय कर्डिले यांना होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे। यावर पोल पंडितचे वरिष्ठ व्यवस्थापक असलेले अजिंक्य जवळेकर यांनी एका मिनिटामध्ये सांगितलेलं महत्त्वाचं निरीक्षण आधी ऐका आणि मग आपण शेवटाकडे जाऊया। सुरुवातीला चुरशीची वाटणारी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक ही भाजपसाठी काहीशी अनुकूल झाली आहे। प्राजक्त तनपुरे यांनी ज्या दिवशी निवडणुकीतनं माघार घेतली त्याच दिवशी ही निवडणूक भाजपच्या पथ्यावर पडली होती, परंतु तरी सुद्धा तनपुरे काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे होते, कारण मागील निवडणुकांमध्ये सध्याचे उमेदवार असणारे गोविंद मोकाटे आणि रावसाहेब खेवरे यांनी प्राजक्त तनपुरे यांना मदत केली होती। यामुळे अंतर्गत स्वरूपात का असेना, परंतु तनपुरे कोणाला आपला पाठिंबा देतात यावर या निवडणुकीचे गणित अवलंबून असणार होते। मात्र शेवटपर्यंत तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। परिणामी कर्डिले यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या तनपुरे समर्थकांनी आपापल्या सोयीनुसार कुठे खेवरे तर कुठे मोकाटे यांना आपला पाठिंबा दिला। यामुळे भाजप विरोधी ताकदीचे विभाजन होऊन याचा थेट फायदा अक्षय कर्डिले यांना होतोय। याशिवाय भाजपने केलेला नियोजनबद्ध प्रचार, कर्डिले यांच्याविषयी असणारी सहानुभूती आणि विरोधी उमेदवारांना मिळणारी मर्यादित पसंती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झालेली दिसते। आता मतदारसंघातली सर्वात महत्त्वाची बाजू आपण बघूयात। माजी खासदार तथा आमदार प्रसाद तनपुरे यांनी उभारलेलं संस्थांचं जाळं आणि प्राजक्त तनपुरे यांनी आमदार असताना राहुरी तालुक्यामध्ये केलेली विकास कामं यामुळे तालुक्यामध्ये तनपुरेंचा मोठा जनाधार आहे। 2024च्या विधानसभा निवडणूक वगळता मागील दोन्ही निवडणुकांमध्ये प्राजक्त तनपुरेंनी राहुरी तालुक्यांमधनं निर्णायक आघाडी घेतलेली आहे। आता सद्यस्थितीमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट नसली तरी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांचे समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तनपुरे त्या आपल्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना काय भूमिका घ्यायला लावतात यावरच राहुरीचा हा निकाल अवलंबून असणार आहे। पोल पंडितचं हे निवडणूक राहुरीच्या निवडणुकीसंदर्भामधलं हे सगळं निरीक्षण होतं। पोल पंडित ही निवडणुकांचं सर्वेक्षण करणारी संस्था आहे आणि त्यांच्याकडून निवडणुकांचे एक्झिट पोल असतील किंवा ओपिनियन पोल असतील या संदर्भामधले वेगवेगळे सर्वे करण्यात येतात। अर्थातच हे जे आहे हे या संस्थेनं केलेलं निरीक्षण आहे। या व्यतिरिक्त राहुरीच्या पोटनिवडणुकीमधले आणखी कोणते मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, तुमच्या मते निकाल कुणाच्या बाजूने जाऊ शकतो किंवा कुणाचा प्रभाव जास्त आहे या संदर्भामध्ये आपली काय मतं आहेत, तर ही जी मतं असतील ती आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।